घरामध्ये फरसाण असेल तर अशी चटपटीत भाजी एकदा नक्की बनवून बघा। कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी आपली फरसाणची भाजी लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्या माणसांच्या टिफिनसाठी एकदम छान आणि सोपी झटपट होणारी भाजी आज आपण बनवूया। तर भाजी बनवण्यासाठी मी इथे एक डिश भरून फरसाण घेतलेले आहेत। त्यानंतर बारीक कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक कापलेला आहे, त्यानंतर जिरं आणि लसूण एकत्र कुटून घेतलेला आहे। तर इथे सर्वात आधी मी कांदा परतवून घेणार आहे। कांदा परतवण्यासाठी इथे आपण तेल टाकून घेणार आहोत थोडंसं। त्यानंतर मी ते मसाले घेतलेले आहेत। काळा मसाला घरचाच आहे, लाल मिरची घेतलेली आहे, थोडा हिंग घेतलेला आहे, त्यानंतर हळद घेतलेली आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर काळा मसाला आपला घरचाच आहे। काळ्या मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात। तर आपला इथे कांदा मस्त लाल झालेला आहे। तर मी एका साईडला करून त्यामध्ये थोडे तेल टाकून घेणार आहे। सर्वात आधी मी लसूण आणि जिरं एकत्र कुटलेलं होतं ते मी याच्यामध्ये थोडं लाल होईपर्यंत परतवून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो। टोमॅटोचा पण कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं। नंतर टाकायचे आहे आपल्याला मसाले मी ते आधीच काढून ठेवलेले होते, ते मी ते सर्व मसाले टाकून घेतलेले आहे। मसाले सर्व एकत्र झालेले आहेत। त्यामध्ये मी टाकणार आहे पाणी फरसाणच्या अंदाजानुसार टाकायचे आहे। तर आपली फरसाणची रशी तयार झालेली आहे। तुम्ही चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकू शकतात। माझा मिठाचा शॉट राहून गेलेला आहे, त्यामुळे मी दाखवू नाही शकली, तर तुम्ही टाकून घ्या। तर इथे आपल्या भाजीच्या रशीला उकळ फुटलेला आहे, त्यामध्ये आपण फरसाण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पूर्ण सुकी भाजी पाहिजे असेल तर पाणी कमी टाका, आणि थोडीशी रशी पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त टाका। तिथे मी थोडा वेळ झाकण ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपली हे बघा अशी मस्त अशी भाजी उकळायला सुरुवात झालेली आहे। मी थोडी नॉर्मल भाजीमध्ये रशी ठेवलेली आहे। तर हे बघा आपली झटपट अशी चटपटीत फरसाणची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।